हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आणि आय होप की तुम्ही सगळे खूप हेल्दी आणि आनंदी असाल. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ आहे धोंडे जेवणाचा. म्हणजे आपला अधिक मास सुरू आहे आणि या महिन्यात ना सगळ्यांच्या घरी म्हणजे ज्यांच्या मुलींचे लग्न झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घरी आहे ना धोंडे जेवण म्हणा किंवा अधिक वाण म्हणा, या कार्यक्रमाची ना सगळ्यांकडे घाई गडबड आहे. आणि लेडीजला मेन म्हणजे खूप एक्साइटमेंट असते, खूप उत्साह असतो अशा कार्यक्रमांमध्ये. आणि त्यातली त्यात म्हणजे आईला तर मुलीसाठी काय करू आणि काय नको असतं मुलीसाठी, जावयासाठी. कारण की काय होतं ना, 3 वर्षातनं एकदाच धोंड्याचा महिना येतो आणि एकच महिना असतो. त्यातही कधी कधी काय होतं की काही दिवस ला म्हणजे कधी कधी कोणाकोणाला काही प्रॉब्लेम येतात, म्हणजे सुतक वगैरे असतं किंवा काही म्हणा, असे काही अडचणीमध्ये दिवस निघून जातात. त्यामुळे मग उरलेल्या दिवसांमध्ये कधी एकदाचं मुलीचं हे जावई वाण म्हणा किंवा धोंडे जेवण म्हणा करून टाकतो आहे आणि कधी नाही, कधी होतं आहे, कधी कौतुक होतं आहे मुलीचं, असं होतं प्रत्येक आईवडिलांना. आणि इकडे मम्मीने हे ना आमच्यासाठी थोडं म्हणजे हे धोंडे जेवण ठेवलेलं होतं. सिम्पल केलं होतं, खूप काही डेकोरेशन वगैरे केलं नव्हतं. कारण की मला हातामुळे म्हणजे हाताला प्रॉब्लेम झालेला आहे ना, थोडासा हात खूप हलवता येत नाही एक मला, त्याच्यामुळे ना करता खूप काही आलं नाही डेकोरेशन वगैरे. नाहीतर मम्मी खूप म्हणत होती की कर कर तू आणि भैया कर. पण म्हटलं जाऊ दे, एवढ्या वर्षी थोडंसं सिम्पल करू. कारण की खूप त्रास घेऊन करणं वगैरे पण बरोबर नाही. आणि तू एकटी काय काय करणार म्हणून म्हटलं जाऊ देत. स्वयंपाक वगैरे असतो, भरपूर काम असतात अशा वेळी, छोटा जरी कार्यक्रम ठेवला तरी. म्हणून साधी सिंपल फक्त रांगोळी काढली आणि सामान वगैरे पॅक केलं होतं. खूप म्हणत होती मम्मी म्हणून छोटंसं पॅक केलं सामान, तेवढंच केलं. आणि खूप काही म्हणजे म्हणत होती ती की फुलं वगैरे आणून थोडंसं डेकोरेशन करायचं. पण म्हटलं नको, यावर्षी पुढच्या धोंडे जेवण आहे ना त्यावेळी मी करेल, तुला जसं हवं तसं, पण यावेळी काही नको. कारण की तुझीही परेशानी होईल आणि त्रास वगैरे होईल भरपूर म्हणून. आणि करणं महत्त्वाचं आहे, खूपच डेकोरेशन वगैरे करा असं नाही. हौस असते, हौसेला मोल नाही, हेही खरं आहे. वाटतं प्रत्येक आईला म्हणा किंवा प्रत्येकाला वाटतं की खूप असं छान काहीतरी व्हावं. पण म्हटलं राहू दे यावर्षी. तरीही तिनं तेवढं करायला लावलंच मला. आणि म्हणजे आमचं धोंडे जेवण होतं. पण आता या दोघांना फार म्हणजे रील्स म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा बघून बघून मुलांना खूप कळते. आणि त्यांनाही होतं की आमचं धोंडे जेवण करायचं, आमचं धोंडे जेवण करायचं. ह्यांना खूप एक्साइटमेंट होती दोघांना. म्हणून मम्मीला म्हटलं, बाई तू काय कर, पहिले या दोघांनाच ओवाळ आणि नंतर मग आम्हाला ओवाळ. कारण की यांचा नाद मिटून गेला ना मग व्यवस्थित होतं. नाहीतर मग आम्हाला तुम्ही ओवाळणार आणि ते मध्ये मध्ये म्हणजे मागे लागतात सारखे की मम्मा आजी आमचं म्हणून. म्हटलं त्यांचं दोघांचं आधी कर आणि मग आम्हाला ओवाळ. मग मम्मीने मस्तपैकी त्या दोघांना ओवाळून घेतलं. आणि त्यांना असं होतं की आमचीही ड्रेस पॅक करायची, आम्हालाही मग हे करायचं, म्हणजे ताट वगैरे जे आणलं होतं ना मम्मीने यांना द्यायला, ते आम्हालाही हवं आहे. म्हणून मग मम्मीने ना 2 वाट्या आणल्या होत्या त्यांना सेपरेट. ते काय कर, 2 वाट्यामध्ये त्यांना बत्तासं घालून दिलं ना की मग ते खुश होतील. म्हणून मग मम्मीने ना 2 वाट्या दिल्या त्यांना बत्ताशे घालून. आणि एवढे खुश झाले होते ना ते दोघं. म्हणजे लास्ट इयर ज्यावेळेस धोंडे जेवण केलं होतं ना, दोघे छोटे होते, त्यांना काही एवढं समजत नव्हतं. पण यावर्षी सगळं समजते. त्यांना दोघांनाही दिलं. आणि मग मामाने छानपैकी ड्रेस पॅक केलेले होते. ते मामाला म्हटलं, मामा तू आता दोघांना ड्रेस दे. मग त्यांचं सुरू होतं की आमचे पाय धुवायचे, हे करायचं. पण मीच करू दिलं नाही. मम्मीचं खूप होतं की नाही धुवायचे, पण मी म्हटलं नको, खूप करावं लागतं मग त्याला. आणि कसं आहे ना, मुलं म्हणजे करतात मुलं, खूप त्यांना एक्साइटमेंट असते. पण मी म्हटलं आता यावर्षी नाही, पुढच्या वर्षी सगळं करू. कारण की मग भूक पण लागलेली असते, किरकिर पण करतात. म्हणून म्हटलं आत्ता थोडंसं राहू द्या बाजूला हे सगळं. मग एवढंच करू, म्हणजे तिला म्हटलं एवढंच करू आपण. मग नंतर पप्पांनी यांना ओवाळून घेतलं आणि मम्मीने पण मला ओवाळून वगैरे ओटी वगैरे भरून घेतली. आता खूप काही करतात आपल्याकडे. जो अधिक मास असतो ना, हा धोंड्याचा महिना, त्यामध्ये म्हणजे एक दैवीय महत्त्वही खूप आहे या महिन्यामध्ये. जे भगवान विष्णू असतात ना त्यांची पूजा खूप केली जाते, वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. वेगवेगळ्या रिजनमध्ये, वेगवेगळ्या जागेवर ना वेगवेगळ्या प्रकारे पूजा वगैरे केली जाते. आपल्याकडेही वेगवेगळ्या सेवा वगैरे देवाच्या केल्या जातात. आणि या महिन्यामध्ये विष्णूची पूजा केली जाते. जशी श्रावण महिन्यामध्ये आपण शंकराची वेगवेगळ्या पूजा करतो ना, तशी या महिन्यामध्ये विष्णूची पूजा केली जाते. आणि या महिन्यामध्ये 33 आकड्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे 33 वस्तूचं दान म्हणा, 33 दिवे म्हणा, दीपदानही केलं जातं या महिन्यामध्ये.
त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि इकडे ना पप्पाने ओवाळून वगैरे यांना जे कपडे वगैरे आणि जे मेन असतं ना अनारसे बत्तासे देतात, तर ते त्याचं ताट वगैरे भरलेलं होतं. मी म्हटलं अनारसे मम्मीला म्हटलं नको, कारण की काही कोणी खातही नाही खूप, आणि उगाच त्याचं खूप त्याला खूप म्हणजे करायला खूप कुठाण आहे त्याचं, म्हणजे दररोज पाणी बदला तांदळाचं. मम्मी म्हणत होती आपण करू करू, पण मीच म्हटलं की नको म्हणून. मग काय केलं, म्हैसूर पाक ताटामध्ये ठेवून दिवा वगैरे लावून दिला फक्त, कारण की जाळीदार पदार्थाला महत्त्व आहे. जसं अनारसे मैसूर पाक म्हणा किंवा मग बत्तासे म्हणा, याला खूप महत्त्व आहे. आणि मग दिव्याला एक महत्त्व आहे. बरेच जण चांदीचाही दिवा घेतात, कोणी पितळाचा घेतं, कोणी जो आपला कॉपर आहे म्हणजे तांबा आहे त्याचाही घेतं. फक्त दिवा लागतो, दिव्याला महत्त्व आहे. कोणी कसाही द्या, पण दिवा लागतो. म्हणजे कितीही सामान घेतलं तरी एक तरी दिवादान करणं मस्ट असतं, करायलाच हवा, चांगलं असतं ते. आणि मग आपल्या मनानुसार पितळेच्या वस्तू वगैरे म्हणजे भांडे वगैरे देतं कोणी, तसंही देऊ शकतो. भरपूर प्रकारच्या वस्तू आजकाल पितळेच्या भेटतात. आणि या महिन्यामध्ये तर खूप म्हणजे जे आपले जेवणाचे ताट आहेत ना, जे पहिले होते त्यामध्ये खूप व्हरायटी म्हणा, किंवा तांब्याच्या ताटाची खूप व्हरायटी म्हणा, किंवा वेगवेगळे ग्लासेस खूप सेट वगैरे असं ना खूप दुकानामध्ये या महिन्यामध्ये येतं. आणि घ्यावं त्या गोष्टी कमी आहेत, म्हणजे एवढे व्हरायटी येते आजकाल. आणि डेकोरेशन वगैरे खूप जण खूप काही काही करतात, डेकोरेशन म्हणा किंवा म्हणजे एक छोटेखानी जसं आपण एंगेजमेंट वगैरे करतो ना, त्या प्रकारचा कार्यक्रमही करतात. हौस असते, करतात, त्याला काही मोल नाही हौसेला. आणि ज्यांच्या म्हणजे जे करू शकतात ना त्यांनी केलं तरी काही नाही, पण जे करू शकत नाही ना त्यांनाही म्हणजे असं खूप हे नाही वाटायला पाहिजे की आपण नाही करू शकत म्हणून. कारण की कसं राहतं ना, की आपण आपल्या मुलीचं कौतुक करतो म्हणजे खूप काही केलं पाहिजे असंही नाही, आणि मुलींनीही कसं आहे ना, की खूप काही केलं म्हणजेच आपलं कौतुक करतात आईवडील असंही नाही. ओटी भरणं, जावयाला दिवा वगैरे दान करणं किंवा कपडे वगैरे घेणं, एवढं जरी केलं ना तरी खूप आहे. म्हणजे कपडे पण घेणं लागतंच असंही नाही. ज्यांच्याच्याने शक्य नाही ना, त्यांच्याच्याने फक्त दिवा वगैरे, अनारसे दिवा वगैरे किंवा बत्तासे देऊन एक ताट जरी दिलं ना, स्टीलचं छोटं प्लेट जरी दिली ना आणि दिवा जरी दिला ना, तेही खूप आहे. शेवटी भावना महत्त्वाच्या असतात. खूप काही करणं महत्त्वाचं नसतं. प्रत्येकजणच खूप काही करू शकेल असंही नाही. म्हणजे याचा अर्थही नाही होत की मुलीबद्दल प्रेम वगैरे नाही आहे. आपल्या आपल्या लिमिट्स असतात प्रत्येकाच्या, आणि ज्या त्या त्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. तर असं हे असं छोटंसं आमचं धोंडे जेवण मस्तपैकी झालं. आणि मुलांचं इकडून तिकडून सुरू होतं, म्हणजे पळणं वगैरे. आणि काय आहे ना, त्यांना खूप नवीन वाटत होतं. एकतर काय आहे ना, कळायला लागल्यापासून हा दुसरा धोंडा आहे माझा हा. पहिला धोंडा ज्यावेळी केला ना, त्यावेळी सगळ्यांना कपडे वगैरे म्हणजे कसं ना, सासू सासरे म्हणजे सासरच्यांना बेसिकली सगळ्यांना कपडे वगैरे केले जातात मुलीच्या. आणि नवऱ्याला म्हणजे मुलीच्या नवऱ्याला म्हणजे जावयाला ना सोनं वगैरे, चांदी वगैरे असं दिलं जातं. सोन्याची अंगठी वगैरे मोस्टली देतात. चांदीचे दिवे वगैरे घेतले जातात, किंवा कोणी कोणी चांदीचं ताट वगैरे घेतात जेवायचं आणि तेही देतात. तर माझ्या वेळी पहिल्या वेळी सासरच्यांना कपडे वगैरे केले होते, आणि यांना अंगठी वगैरे सोन्याची, आणि बाकी मग मला जोडवे वगैरे, कारण की मुलीला जोडवे वगैरेही करतात, कारण की चांगले असतात केलेले. मग जोडवे वगैरेही केले होते मम्मीने त्यावेळी. यावेळी घेतले तिनं जोडवे वगैरे. आणि मग यावेळी सोनं वगैरे काही नको म्हटलं, कारण की काय होतं ना, खूप सोनं महाग झाले, आणि कितीही केलं तरी कमीच असतं. आई-वडिलांना कमीच वाटतं की आपण आपल्या मुलीला कमीच करतो. पण मग करतात म्हणून खूप काही घेणंही बरोबर नाही. म्हणून मग तेवढं फक्त जोडवे वगैरे केले, आणि यांना कपडे वगैरे सगळ्यांना असं केलं. ओटी वगैरे छान भरून घेतली. आणि मुलांचं तर सुरूच होतं इकडं-तिकडं. कारण की आता त्यांचं झालं होतं ना, मग त्यांना आता जेवायचं होतं. कारण की हे झाल्यानंतरच जेवण वगैरे आम्ही करणार होतो. तर मस्त करून घेतलं. आणि त्यानंतर आहे ना, मी पण मम्मीची ओटी भरणार होते. म्हणजे या महिन्यामध्ये आईची ओटी भरतात, म्हणजे सगळं जे आपलं साडी वगैरे म्हणा, किंवा जे आपलं जे सुहासिनींचं सामान असतं ना सगळं, ते देऊन बांगड्या वगैरे, टिकल्याचं पॉकेट वगैरे असं देऊन ना छान ओटी वगैरे भरतात. ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं देतात, मिठाई वगैरे, आणि जोडवेही घेतात. तर मीही मम्मीला जोडवे घेतले होते. साडी घेतली होती. बाकी हे ड्रायफ्रुट्स वगैरे होते, पण हे जो बॉक्स वगैरे आहे ना ड्रायफ्रुट्सचा, तो तिचाच आहे. पण ती म्हटली की ठेव, नवीन होता. म्हणे ठेव, तुला जर ठेवायचं असेल डेकोरेशनमध्ये, म्हणून मी ते ठेवलं होतं. आणि मिठाई वगैरे आणली होती, की बॉक्स वगैरे, आणि फळं वगैरे म्हणजे होते. पण मम्मी म्हटली की राहू दे, काही एवढं नको म्हणून, फक्त मग ओटीला एक आंबा वगैरे घेतला होता. आणि छानपैकी तिची पण आहे ना अशी ओटी वगैरे
भरून घेतली मी. आणि मग नंतर जेवणं वगैरे खूप काही शूट नाही केलं, कारण की कसं होतं ना, खूप गडबड गडबड मुलं करतात आणि खूप मग त्यांच्यामध्ये शूट करायला ना होत नाही. त्यामुळं खूप नाही शूट केलं, फक्त जे इम्पॉर्टंट होतं की आपलं जे म्हणजे जे वाण वगैरे आहे ते आणि मम्मीची ओटी वगैरे भरण्याचं एवढं शूट केलं. मम्मीला आता खूप करायचं होतं, म्हणजे जे रील्समध्ये बघून एंट्री वगैरे ओवाळणं वगैरे ते जे होतं ना, ते खूप करायचं होतं. पण मी मम्मीला म्हटलं, "नको, एवढं नको. नेक्स्ट इयर बघू आपण. नेक्स्ट टाईम जो धोंडा येईल त्यावेळेस बघू. त्यावेळेस तुला हवंय तसं करू. पण यावर्षी प्लीज नको." म्हणून मग एवढं नाही केलं. पण जे केलं ते पण खूप झालं, म्हणजे खूप छानपैकी केलं आम्ही. आणि मग नंतर मस्त फोटोशूट वगैरे केले. खूप नाही, थोडेफार फोटोज वगैरे काढले आठवणीसाठी. आणि मस्त असं आमचं धोंडे जेवण झालं. त्यानंतर मुलांना वगैरे जेवायला दिलं, जे यांनी जेवण वगैरे केलं. आणि आम्हालाही जेवण वगैरे करायचं होतं. मम्मीला म्हटलं आपण नंतर करू, आणि यांनी जेवण वगैरे नंतर केलं, आधी केलं, पप्पांनी, मुलांनी वगैरे. आणि मग नंतर मला जायचंही होतं नंतर सासरी. अ, जवळच आहे, तसं काही खूप लांब नाही. आपण मग थोडंसं सामान वगैरे भरायला वगैरे वेळ लागतो आणि बराचसा उशीर झाला होता. खूप काही नाही केलं तरी ना, छोट्या कार्यक्रमाला खूप उशीर होतो. बराच उशीर झालेला होता. 4 वाजले होते आम्हाला जेवण वगैरे करायला. मग पटपट आवरून घेतलं. बाकी सगळा पसारा होता तो तसाच ठेवला आणि मम्मीला म्हटलं आधीच जेवण वगैरे करून घेऊ, कारण की सकाळपासून खूप घाई गडबड होती. मम्मीनं स्वयंपाक वगैरे एकटीनेच केला होता, कारण की मामी त्यांना सुतक होतं म्हणून त्यांना येऊ शकल्या नाही. नाहीतर मग मामी वगैरे येतात मम्मीला हेल्प करायला प्रत्येक वेळी. पण त्यांना काही येणं शक्य झालं नाही, म्हणून मम्मीलाच सगळा स्वयंपाक वगैरे एकटीला करावा लागला. मी फक्त बाकीचं छोटं-छोटं केलं होतं. म्हणजे म्हणा, हे सामान वगैरे आणून ठेवणं किंवा हे असं जे छोटे-छोटे सामान आहे, गोष्टी आहेत ना, त्या भावाला घेऊन, म्हणजे माझा जो भाऊ आहे छोटा, त्याला घेऊन केलं होतं. आणि मम्मीनं मस्त स्वयंपाक केलेला होता. त्यानंतर खूप भरपूर जेवलोत वगैरे. आणि हे सामान सगळं पॅक करायचं होतं मला नंतर, म्हणजे सासरी न्यायला. ते असंच ठेवलं होतं. मम्मीला म्हटलं जेवण वगैरे झाल्यानंतर व्यवस्थित पॅक करू. जेवण ते झालं आणि थोडा वेळ झाल्यानंतर अंधारच पडत आलेला होता. मग आम्ही जाणार होतो. तर मग हे मुलांनी मस्त कपडे वगैरे घातले होते. मी काही साडी वगैरे घातली नव्हती. मम्मीला म्हटलं नंतर, कारण की ब्लाऊज वगैरे व्यवस्थित नव्हता फिक्स होऊन आलेला, म्हणजे जसं मला फिटिंग वगैरे पाहिजे तसा आलेला नव्हता. म्हटलं जाऊ द्या. आणि ही छोटीशी पर्स आहे ना, मम्मीनं घेतली होती तिला. तर ती घेऊन मग माझ्यासोबत चालली होती. मस्तपैकी छान रांगोळी माझी ही काढलेली आहे ना, छोटीशीच काढली होती. खूप नको म्हटलं, कारण की खूप गाड्या वगैरे इथं होत्या. मग सगळ्या इकडे-तिकडे दुसरीकडे लावाव्या लागलेल्या असत्या, म्हणून मम्मीला म्हटलं राहू दे. आणि मस्त मग असं छान आमचं फोटोशूट वगैरे केलं आम्ही. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सपोर्ट करत राहा आणि बाय.